भाजप पक्ष कार्यालय बाहेर आपण आहात. बबनराव घोलप, सुधाकर बडगुजर यांचा प्रवेश झालेला आहे. घडामोडी नाशिकमध्ये तेज झालेली आहे. येत्या स्थानिक निवडणुकींसाठी असं म्हटलं जात आहे. खूप लोक प्रवेश करतात महायुतीत. म्हणू शकतो सुधाकर बडगुजर यांनीही प्रवेश केलाय. खूप त्यांना स्थानिक पातळीवर विरोधात तरीही प्रवेश झालाय. काय त्यांची ताकद आहे तुमची? या ठिकाणी बडगुजरांची ताकद याचा अंदाज तुम्हाला आहेच आहे. बडगुजर भाऊंचं काम नाशिकमध्ये महापालिकेमध्ये खूप मोठ्या पद्धतीने ते नगरसेवक निवडून आणत होते. परंतु शिवसेना पक्षामध्ये एकनिष्ठपणाने त्यांनी आतापर्यंत काम केलं. परंतु पक्षाने अचानकपणे त्यांची हकलपट्टी करून टाकली आणि हकलपट्टी केल्यानंतर मी पण शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी काम करतो. या ठिकाणी नरेंद्र साहेब मोदी साहेबांच्या याच्यावरती विचारावर चाललेला पक्ष आहे आणि शिवसेना आणि बीजेपी ही एका विचाराचा पक्ष असल्यामुळे आम्ही बीजेपीत जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही आता बीजेपीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी ग्रामीण भागामध्ये काम करतो. मी त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये मोठ्या जोमाने काम करून त्या ठिकाणी बीजेपीला मोठं करण्याचं काम या ठिकाणी मी करेल. मी इतका मोठा नेता नाहीये, परंतु पक्षाचे सर्व पदाधिकारी माझ्या सोबत आहेत. त्याच्यामुळे मी तिथं नक्कीच पक्ष मोठा करीन. कुठे ना कुठे स्थानिक पातळीवर ज्यांच्या सोबत संघर्ष होता तर त्यांच्या सोबत लढायचा समन्वय होऊ शकणार तुम्हाला वाटतं? आता पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात तो आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना मान्य असतो. त्यामुळे श्रेष्ठीने जो निर्णय घेतलाय तो आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना मान्य आहे. स्थानिक पातळीवर काय प्रेशर आहे ह्यासाठी पण नेत्या पक्ष बदलतात असं तुम्हाला वाटतं? ताकद महायुतीची, सत्ता महायुतीची म्हणून महायुती सोबतच स्थानिक निवडणुका लढला पाहिजे अशा भावना आहेत लोकांमध्ये वाटतात. हो, स्थानिकमध्ये ना तसं प्रेशरचा काही विषय नाही. कुठल्या पक्षाचा प्रेशर नाही या ठिकाणी. बीजेपीनं मला कुठल्याही पद्धतीचं प्रेशर करून मला बीजेपीमध्ये बोलवलेलं नाहीये. माझं प्रेम बीजेपीवर पहिल्यापासूनच आहे. आदरणीय नरेंद्र साहेब मोदी, आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस यांचं काम बघून या ठिकाणी मी बीजेपीमध्ये प्रवेश केलेला आहे. तुम्ही पण नाशिकचे आहेत का? कुठून ऑलरेडी बीजेपीमध्येच 20 वर्षापासून काम करतो. नवीन तुम्हाला साथी मिळाले आहेत पण तुमचे पक्षाचे आमदार वगैरे थोडे नाराज आहे कसं काय पाहता? नाही, काही नाराज नाही. कोणत्या आमच्या पक्षाचे युतीचेच आमदार आहे, त्याच्यामुळे ते काही नाराज नाही. पण आम्हाला हो, पक्ष वाढतायत, परिवार वाढतायत, सगळ्यांना तुम्ही खपून घेणार आहे? नक्की आमचे जुने मित्रच येते, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. काही अडचण नाही. कुठे ना कुठे जुने मित्रही भेटतायत, हेही दिसून येत आहेत. महायुतीची ताकद वाढतायत. गिरीश महाजन यांचं म्हणणं आहे की येत्या काही काळात आणखीन वाढणारे आणखीन मोठे पक्षप्रवेश जे आहेत ते होता दिसतात आपल्याला. साईप्रसाद पाटील सोबत मुस्तफा शेख, मुंबईत तक.